जय श्रीराम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी बंधूंनो, कापसाविषयी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही नक्की बातमी जी आहे ती फायदेशीर ठरणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, मे महिन्यात कापसाचे भाव वाढणार का, 8,500 पर्यंत जातील का नाही, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी बंधूंनो, कापसाचे भाव हे 8,500 होतील या आशेने अजूनही काही शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवलेला आहे। मागील काही दिवसापूर्वी 8,000 रुपयाच्या दराने कापूस न विकता शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवलेला आहे। पण सध्या चांगल्या कापसाला जो भाव मिळत आहे तो 7,500 ते 7,800 रुपयापर्यंत मिळत आहे। यातही दररोज चढ उतार देखील पाहायला मिळत आहे। आंतरराष्ट्रीय बाजार समितीत कापसाला जो भाव भेटत आहे, भावाची घसरण झाल्याने देशात कापूस भावावर परिणाम झाल्याचे जाणकार सांगत आहेत। बाजारभाव अभ्यासकांच्या मते मे महिन्यात कापसाची आवक आणखी कमी होईल आणि मागणी वाढून कापसाच्या भावात सुधारणा दिसून येईल। बाजारभाव अभ्यासकांच्या मते येत्या काळात आवक कमी होईल, त्यामुळे बाजारभावाला आधार मिळू शकतो। परंतु सध्या जवळपास 90% शेतकऱ्यांनी कापूस हा विकून टाकलेला आहे, त्यामुळे खूप कमी शेतकऱ्यांना या भावाचा फायदा मिळू शकतो आणि कापूस हा 8,000 ते 9,000 पर्यंत परत एकदा जाताना पाहायला मिळू शकतो। धन्यवाद। अशाच संपूर्ण नवनवीन माहितीसाठी आपण आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दररोज कापूस बाजारभाव, सोयाबीन बाजारभाव याची योग्य अपडेट आपल्याला मिळून जाईल।